नमस्कार, सुनीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिळ्या चपात्यांचा चुरमा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: शिळ्या चपात्या, शेंगदाण्याचा कूट, हळद, लाल तिखट, गरम मसाला. हे आपल्या चवीप्रमाणे घ्यायचं. ज्याला तिखट हवं असेल तर तिखट, ज्याला कमी तिखट हवं असेल तर कमी तिखट, आणि कांदा, कोथिंबीर. मी आता एका कढईत तेल तापायला ठेवले आहे. त्याच्यामध्ये आता मी थोडे जिरे घालणार आहे. जिरे तडकल्यानंतर त्यामध्ये कांदा परतायला घालणार आहे. हा कांदा चुरम्याला थोडा कांदा जास्तच लागतो, त्यामुळे त्याची चव जास्त चांगली येते. त्यामुळे आपल्या आवडीनुसार कांदा घाला, कमी जास्त, पण मी शक्यतो नेहमी जास्तच घालते. आता हा कांदा थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. मी नेहमी मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करते, पण ते करताना चपातीचे बारीक तुकडे करून आणि कमी प्रमाणात चपाती टाका भांड्यामध्ये आणि ती थोडी बारीक करून घ्या. हाताने केली तर तुकडे कमी जास्त मोठे छोटे असे होतात, पण मिक्सरमध्ये केली तर बारीक होते. मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केल्यावर अशी चपाती आपल्याला बारीक मिळते. जर हाताने केली तर ती कमी जास्त राहते, त्यामुळे मिक्सरमध्ये मी शक्यता करते. पण त्यासाठी करताना मिक्सरच्या भांड्यामध्ये कमी चपाती टाका आणि तुकडे करून टाका, नाहीतर मिक्सरचं भांडं खराब होण्याची शक्यता. कांदा असा लालसर परतवून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये मी हळद, लाल तिखट सगळं घालणार आहे. ते चांगलं परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आम्ही बारीक केलेल्या चपातींचा सुरा टाकणार आहे. त्यामध्ये आता तो चांगला मिक्स करून घ्यायचा आणि आपल्या चवीप्रमाणे त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. कारण चपातीमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे पहिला शक्यतो घालताना कमीच मीठ घाला, जसं आपल्याला हवं असेल तसं. असा चपातीचा चुरमा आपण नीट एकजीव झाल्यानंतर, म्हणजे लाल तिखट सगळं चपाती एकदम मिक्स व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि 2 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं. शक्यतो चपातीचा चुरमा जास्त वेळ परतायचा नाही, नाहीतर तो कडक होतो आणि खाताना कडकपणा त्याचा जाणवतो. त्यामुळे कमी वेळातच व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि तो खायचा. आपला चपातीचा चुरमा तयार आहे. आता तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.